आणखी एक बिग फाईट मॅच आपल्या समोर लढत आपल्या या असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं कालचा दिवस देखील आपण अप्रतिमरित्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून पाहिला आणि आजचा हा दुसरा दिवस देखील सकाळच्या सत्रातील आपण काही सामने पाहिले आणि आज दुपारच्या सत्रात देखील रसिक प्रेक्षकांची देखील तोबा गर्दी या खऱ्या अर्थानं झुंजार युवक मंडळ पोयनाडच्या मैदानावरती आपण पाहणार आहोत। सर्व रसिकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊयात मैदानाकडे, जिथे टॉस जिंकला नंदा बिल्डर्स या संघानं आणि त्यांनी मात्र इन्व्हाइट केलं साई वरद अर्थ मूव्हर्स या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी। 5 षटकांची ही लढत दोन्ही संघांना आमच्या माध्यमातून या मॅच साठी भरपूर साऱ्या अशा शुभेच्छा असणार। मित्रांनो, बिग फाईट मॅच आपल्या समोर इथे गोलंदाजी ट्रॅक वरती नंदा बिल्डर्स संघाच्या माध्यमातून पहिला गोलंदाज वापरला जातोय, तो अर्थातच गोलंदाज प्रणय यांचा वापर केला जातोय। तर सलामीची जोडी आपण पाहतोय निखिल आणि तेजस। राईट आर्म राऊंड विकेट, हलक्या हाताने चेंडू शॉर्ट कव्हर पॉइंट रिजन मध्ये खेळून काढला, तर एक धाव पाहिली आपण ती फलंदाजी करत असताना निखिल यांच्या बॅट मधून। अर्थातच साई वरद अर्थ मूव्हर्स हा संघ फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूने नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ फिल्डिंग करताना दिसतोय। तेजस कामत लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असलेली सलामीची जोडी टीम नंदा बिल्डर्स या संघाच्या अगेन्स्ट साई वरद अर्थ मूव्हर्स या संघाच्या माध्यमातून पाहतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलात तर 38 सर्कलच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षक पाहतोय। डीप मिड विकेटमध्ये 1 क्षेत्ररक्षक पाहतोय, तदनंतर वाईड लॉंग अपच्या क्षेत्रामध्ये 1 क्षेत्ररक्षक गोलंदाजी करत असताना प्रणय यांच्या गोलंदाजीसाठी प्रोटेक्शन म्हणून पाहतोय। तदनंतर जर पाहायला गेला तर स्क्वेअर लेग मध्ये 1 पाहतोय, मिड विकेट मध्ये 1 पाहतोय, पॉइंट कव्हर पॉइंट मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय। पुढचा बॉल अर्थातच यावेळी जर पाहायला गेला तर ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील तेजस कामत यांच्यासाठी। दुसरा बॉल यावेळी लेफ्ट करण्याचा प्रयत्न 38 सर्कलला क्लिअर केलंय। झेल घेण्याची संधी कव्हरच्या क्षेत्रात उपलब्ध झाली होती, परंतु थोडासा जर पाहायला गेला तर बॉडी बॅलन्स बिघडला जातोय फिल्डिंग करणाऱ्या फिल्डिंगचा आणि अशातच जर पाहायला गेला तर तेजस कामत यांच्यासाठी मिळालेले हे पहिले जीवनदान टीम नंदा बिल्डर्स संघाच्या माध्यमातून। 5 षटकांची लढत आज जर पाहायला गेला तर सकाळच्या सत्रापासून धावा जर पाहायला गेला तर भरपूर साऱ्या आल्या, परंतु मागच्या सामन्यामध्ये हव्यात अशा धावा पाहायला मिळाल्या नाही। हवेचा वेग जर पाहायला गेला तर आता लेफ्ट हँडेड बॅटरसाठी पर्वणी आहे, चांगला हवेचा फायदा उठवू शकतोय तेजस कामत। यावेळी पुन्हा एकदा परफेक्ट ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू जर पाहायला गेला तर शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू फील्ड केला जातोय, तर वर जर पाहायला गेला तर कोणत्याही प्रकारची धाव अर्जित केली नाही। 38 सर्कलमध्ये जर चुस्त फिल्डर असतील तर धावाच्या सिंगल त्या बॅटिंगच्या माध्यमातून जमा केले जाताना त्या धावा देखील थांबवल्या जातात आणि तोच प्रयत्न पहिल्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना प्रणय यांचा चांगला आत्तापर्यंत पाहतोय राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना नंदा बिल्डर्स संघासाठी। टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बहुधा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फिल्डिंग साईडमधून आपण पाहत असतो। यावेळी लेफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात आता एका धावेसाठी जाईल डिक्लेअर झोनमध्ये। डिक्लेअर स्वरूपात मिळालेली किरी धाव पाहतोय निखिल यांच्या बॅटमधून। धावसंख्येत एक बदलाव पाहायला मिळेल, 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धापावरती धावा पाहतोय ते अर्थातच 3 धावा पाहतोय, 2 सिंगल 1 डिक्लेअर आणि 1 डॉट बॉल असे 4 बॉल आतापर्यंत ते प्रणय यांच्या माध्यमातून फेकले गेले आहेत नंदा बिल्डर्स संघाच्या माध्यमातून। दुपारच्या सत्राला सुरुवात आणि यावेळी ताकदवर फटका आहे, अक्षरशः पोझिशन बनवली आणि ऑन साइडला मात्र अप्रतिम असा डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार। फलंदाजी करत असताना फलंदाजानं पुन्हा एकदा त्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पाहतोय, परंतु इम्पॅक्ट देखील आउटसाइड ऑफ स्टंप झालेला हा आपण पाहिला आणि तदनंतर जर पाहायला गेला तर डॉट बॉलनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर जर पाहायला गेलात ना रिप्लेमध्ये पाहू शकता की शेवटचा चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर केला होता। सॉरी, हा षटकाराचा रिप्ले आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय। अप्रतिम दिशा लवकर पोझिशनमध्ये आले होते आणि तदनंतर मात्र बॉलला मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर पाठवलं होतं। पहिल्या षटकाचा खेळ आपण समाप्त होताना पाहिला, कोणत्याही प्रकारची विकेट मात्र गमावली नाही, 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात प्रणय यांच्या त्या पहिल्या षटकातील।
9 धावा आपण अनुभवल्या. आता दुसरं षटक पॉवर प्लेचं हे दुसरं षटक 38 सर्कलच्या बाहेर. आता 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतोय ते गोलंदाजी करत असताना आणि आणखी एक नवीन गोलंदाज इन्व्हाइट केला जाईल तो नंदा बिल्डर्स संघाच्या माध्यमातून. आशु पांडे. गतवर्षी देखील या आशु पांडे यांनी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत मात्र या असोसिएशन प्रीमियर लीगमध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी करत त्यांच्या नावाची देखील चर्चा आपण पाहिली होती. युवा गोलंदाज आहेत आणि आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आशु पांडे यांना देखील गेल्या वर्षी पाहिलं होतं. यावर्षी देखील त्याच अपेक्षेनं नंदा बिल्डर्स हा संघ त्यांच्याकडून अपेक्षा करत असेल. राऊंड विकेट पहिला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पायाच्या मदतीनं मिड विकेटच्या क्षेत्रात बॉल फील्ड केला जातोय आणि अशातच एक धाव रोटेट करत असताना स्ट्राईक रोटेट केली गेली आणि स्ट्राईक केली होती. पण पुन्हा एकदा निखिल यांना आपण पाहू ज्या निखिल यांच्या बॅटमधून एक षटकार आपण मागच्या षटकामध्ये आपण पाहिला होता आणि इथून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर साई वरद अर्थ मूव्हर्स मोठे फटका मारण्याचा प्रयत्न करेल. कारण दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रात कमीत कमी या विकेटवरती आणि या मैदानावरती 60 ते 65 धावांपर्यंत आपल्याला जाणं गरजेचं असणार आहे. कारण दुसऱ्या षटकात आणि दुसऱ्या इनिंगमध्ये जर पाहायला गेला तर नंदा बिल्डर्स संघाकडे चांगले फलंदाज आहेत आणि त्या फलंदाजांसमोर जर मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 60 ते 65 धावांपर्यंत आपला हा टार्गेट सेट करावा लागणार आहे. यावेळी ओव्हर द विकेट आलेत आशु पांडे निखिल यांच्यासाठी. यावेळी लेफ्ट केला आहे मिस टायमिंग शॉट आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये झेल पकडला जात आहे. आशु पांडे स्ट्राइक्स फॉर नंदा बिल्डर्स. पहिल्या विकेटचं पतन निखिल बॅक टू द डगआउट. आठ धावांची खेळी करत निखिल मैदानाच्या बाहेर परताना पाहिले. ज्या 8 धावांमध्ये एक षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. न्यू बॅटर मैदानामध्ये इनट नंबर 3 विराज पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. साईवर्द अर्थ मूव्हर संघाचे आयकॉन खेळाडू आहेत. संघाचे कर्णधार देखील विराज पाटील आहेत. तेच मैदानामध्ये दाखल झाले इनट नंबर 3. यावेळी कव्हरच्या क्षेत्रात करण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत एक धाव विराज पाटील यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाली आणि धावसंख्येत जर पाहायला गेलात ना तर आता खऱ्या अर्थानं एक धावाने आणखी बदल पाहायला मिळाले. 3 बॉलला डिलिव्हर करून झालेत आशु पांडे यांच्या या दुसऱ्या षटकातील आणि धावफलकावरती 2 धावा खर्च करताना आपण पाहिल्या. 11 धावा 1 विकेट अशी परिस्थिती पाहतोय. 1.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दुसरं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना नंदा बिल्डर्स संघाच्या माध्यमातून आशु पांडे यांना पाहतोय. पहिल्या षटकात आपण प्रणय यांना गोलंदाजी करत असताना पाहिलं होतं. यावेळी लेफ्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आहे. डाऊन दी बॉल फिल्डर मेकिंग नो मिस्टेक. यावेळी तेजस कामत यांना देखील मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. दुसऱ्या विकेटचं पतन. मध्ये दाखल झालेत. तेजस कामत देखील मैदानाच्या बाहेर आलेत. परंतु कमालीची गोलंदाजी कमालीचा कमबॅक पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये आशु पांडे. 2 धावा आणि 2 विकेट आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये आशु पांडे यांची कामगिरी नंदा बिल्डर्स संघासाठी. संदेश लेफ्ट हँडर बॅटर आहेत. यावेळी पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे. तिथे एक धाव कंप्लीट केली गेली. संदेश यांच्या बॅटमधूनही धाव पाहायला मिळाली. संदेश आणि विराज यांना आता मैदानावरती पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असणार आहे. साईवरच अर्थ मूव्हर संघाच्या बाबतीत जर बोलायचं झाले तर 12 धावा आणि 2 विकेट मैदानाच्या बाहेर देखील पाहतोय. लास्ट बॉल असणार आहे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट विराज पाटील यांच्यासाठी गोलंदाजी करताना दिसते. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाचा हा लास्ट बॉल असणार आहे. पिट्टूचं षटक आपण अनुभवतोय. आशु पांडे गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 बॉल आणि 2 विकेट.
यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा कावकरनं रिजनमध्ये बॉल फील्ड केला जाईल. एकच धाव कंप्लीट केली आणि एका धावानं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आशु पांडे याची कमालीची गोलंदाजी कमालीचा कमबॅक आपल्या टीम नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघासाठी आपण पाहतोय. 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट अति महत्त्वाच्या आपल्या संघासाठी जमा करत असताना 2 अति महत्त्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर अर्थातच ओपनिंग ब्लास्टर ओपनिंग प्लेअर मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश मिळालं. अर्थातच निखिल आणि तेजस कामत यांना मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश मिळालं आशु पांडे यांना आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर 13 धावा आणि 2 विकेट मैदानाच्या बाहेर पाहतोय. 7.50च्या रन रेटनं ही धावसंख्या पुढे जाण्याचा प्रयत्न पाहतोय तो टीम साईवर्ध अर्थ मोवस या संघाचा. असोसिएशन प्रीमियर लीग आजच्या दिवसाला खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सुरुवात झाली आजचा हा दुसरा दिवस कालचा दिवस देखील आपण खूप साऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांनी चांगल्या पद्धतीने अनुभवला. काल 7 संघ एकमेकांसमोर भिडले होते त्याच्यातून 4 संघ सुपर 8साठी क्वालिफाय झाले. आज दुसऱ्या गटाला आपण सुरुवात करतोय. 8 संघ आजच्या दिवसात खेळताना पाहतोय आणि आजच्या दिवसातून 8 संघ पुन्हा एकदा सुपर 8साठी क्वालिफाय होताना दिसतील. 15 संघांनी तब्बल प्रवेश नोंदवलाय आणि असोसिएशन प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व मोठ्या दिमागदारपणे कालच्या दिवसापासून सर्व हे खेळाडू आज आपल्या विभागामध्ये खेळताना पाहतोय. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रणय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसेल. राईट अप राऊंड विकेट विराज यांच्यासाठी पहिला चेंडू असणार आहे या तिसऱ्या षटकातील. यावेळी ताकदवर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिस्पॅच षटकार. बॅटचा फ्लू पाहायला मिळाला, ताकद पाहायला मिळाली, बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळाला तो विराज पाटील यांचा आणि हा दर्शनीय षटकार पाहायला मिळाला तो साई वरद अर्थ मोवस या संघासाठी. धावसंख्येत स्थानी बदलाव धावसंख्या आता मात्र वेगानं मात्र 19च्या घरात जाऊन पोहोचते. तिथे तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. लॉंग लीग क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतो एकाच धावेसाठी. एका धावेने फारसा प्रभाव नंतर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघावरती पडताना पाहणार नाही. तर मोठी फटके आले तर कदाचित साईवरत अर्थ मोवस ज्या पद्धतीने जो प्रोजेक्टेड स्कोरचा विचार करायला गेला मनात जो टार्गेट सेट केला 60-62 धावांपर्यंत तो देखील विराज पाटील जर मैदानामध्ये थांबतात तर कंप्लीट होऊ शकतोय. पुढचा बॉल हा देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळी लॉंगऑफच्या मस्तकावर दस्तक देत चेंडूनं ट्रॅव्हल केलं. 6 धावांचं अंतर मिळाले. या 6 धावा षटकार. काय फलंदाजी करतोय. स्वतःवरती जिम्मेदारी आल्यानंतर आपण काय करू शकतो हे दाखवून देताना विराज पाटील यांची तुफानी फलंदाजी आपण पाहतोय साईवर्ध अर्थ मोवस या संघाला. पुन्हा एकदा परंतु यावेळी एकच धाव मिळेल. उंची जास्त दिली होती परिणामी डिक्लेअर झोन असल्या कारणाने जर पाहायला गेला तर ॲडव्हान्टेज गोलंदाजाला देखील आहे. परंतु सिमेंटची विकेट असल्या कारणाने फलंदाजांना देखील तेवढाचा ॲडव्हान्टेज आहे. जसा पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला जातो तशा पद्धतीने बॅटवरती चेंडू फलंदाजाच्या देखील येताना आपण पाहतोय. परंतु विराज जर पाहायला गेला तर या तिसऱ्या षटकात मोठे फटके मारत आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेण्याचा प्रयत्न विराज पाटील यांचा पाहतोय. अर्थातच धावफलकाचा विचार करायला गेला तर 2.4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. नेत्रदीपक अशी कामगिरी विराज पाटील यांची आपल्या साईवर्ध अर्थ मोवस संघासाठी पाहतोय. पुढचा बॉल अर्थातच 5वा बॉल येईल प्रणय यांच्या षटकातील. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण अनुभवतोय. जी संकट उभी राहिली त्या संकटांवर मात करण्याचा प्रयत्न विराज पाटील यांचा आपण साईवर्ध अर्थ मोवस या संघासाठी पाहतोय. पहिल्या 2 षटकांचा विचार करायला गेला तर धावसंख्या फक्त 13 धावांवरती होती आणि या षटकाचा जर विचार करायला गेला ना तर आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात प्रणय यांनी या षटकामध्ये. 2 षटकार आल्यात, 2 डिक्लेअर आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय. पुन्हा एकदा यावेळी मिसटायमिंग शॉट आहे. संधी उपलब्ध झाली परंतु या संधीचं देखील सोनं केलं. कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि यावेळी मात्र विराज यांसारख्या फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागणार.
ताण देत असेल ना तर नक्कीच समजून जा की यश आपल्या जवळ आहे. 2 फटके आले. मी म्हटलं होतं की 14 धावा खर्च केल्यात, परंतु लगेचच कमबॅक करून दिलाय प्रणय यांनी आपल्या संघासाठी. मी बॅटर मैदानात प्रणित यांच्यासाठी भन्नाट वेगानं टाकलेला हा बॉल जर पाहायला गेला तर डाऊन द लेग साईड. वेल जज वेल लेफ्ट पाहतोय विशाल निषाद. यष्टांच्या पाठीमागे आपण सिलेक्शन करताना आपण पाहतोय. होम ग्राउंड आहे विशाल यांचं आणि या मैदानावरती कशा पद्धतीने खेळ करायचा हे देखील त्यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. लास्ट बॉल येणार प्रणित यांच्यासाठी. पहिलाच बॉल. वाह काय बॉल पाहायला मिळाला. पूर्णपणे खांद्याचा वापर आणि या विकेटचा वापर करत असताना प्रणय यांनी हे षटक कंप्लीट केलं आणि ह्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 28 आणि 3 विकेट देखील मैदानाच्या बाहेर गेल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ देखील येणं शिल्लक असणार आहे. तोपर्यंत मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक होतोय. तोपर्यंत कोणी थांबू नका. तोपर्यंत ऐकूयात एक शॉर्ट म्युझिक ब्रेक. विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. उशिरा नका होईना परंतु कमबॅक जरूर होईल. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणं गरजेचं असणार आहे. जी मेहनत आपण आपल्या संघासाठी करतो, ग्रामीण संघासाठी करत असतो आणि ग्रामीण संघासाठी खेळत असताना आज मात्र आपल्या संघ मालकांसाठी या असोसिएशन प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना आज मात्र आपल्याच मित्रांच्या विरोधामध्ये खेळत असताना आज असोसिएशन प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून सर्व खेळाडू आपण पाहतोय. 4थ्या षटकाला सुरुवात होईल आणि 4थ्या षटकामध्ये नंदा बिल्डर्स संघाचा आयकॉन खेळाडू मृण्मयी पालव जम्बो यांचा पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध झाली होती आणि अशातच जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा धावचीत करण्याची संधी, परंतु या जर पाहायला गेला तर 2+1 अशा 3 धावा. 2+1 अशा 3 धावा आपण पाहतोय. मृण्मयी पालववाली जम्बो अर्थातच या नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाचे जर पाहायला गेला तर आयकॉन खेळाडू आहेत, कर्णधार आहेत आणि 4थ्या षटकामध्ये चेंडू स्वतःच्या हातामध्ये घेतलाय. पहिल्या चेंडूवरती संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झालेली ही चूक जर पाहायला गेला तर समोरील संघ साई वर्ध अर्थ मूव्हर्स या संघाला 3 धावा गिफ्ट करून दिल्यात. बघायला गेला तर रिव्हर्स कॅच घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. पुढचा बॉल मृण्मयी पालव राऊंड विकेट. यावेळी डाऊन द लेग साईड व्हाईट बॉल बघते. व्हाईट बॉलच्या मदतीनं आणखी एक धाव स्कोर कार्ड होती ॲड होताना आपण पाहू शकतोय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू डिलिव्हर झाला. 32 धावा धावफलकावरती लागत आहेत. उर्वरित 2 षटक आपण डिलिव्हर होताना पाहणार आहोत आणि इथून जास्तीत जास्त धावा प्रणित असतील आणि संदेश असतील हे साई वर्ध अर्थ मूव्हर्स या संघाला मिळवण्याच्या उद्देशानं या मैदानामध्ये खेळ करण्याचा प्रयत्न करतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा जम्बो. यावेळी परफेक्ट टायमिंग प्रॉपर. चेंडू करते बॉन्ड लाईनचा सफर. षटकार 6 धावा. मैदानात बॅट फ्लो जर पाहायला मिळाला, बॅकलिफ्ट जर पाहायला मिळाली, अप्रतिम असा फटका जर पाहायला मिळाला 6 धावांसाठी. मृण्मयी यांच्यावरती चढवलेला हा हल्ला 6 धावांनी धावफलक वधारताना आपण पाहिला. 38 धावा आतापर्यंत. चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहतोय साई वर्ध संघासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट पेस्ट कॉपी पेस्ट कंट्रोल-C कंट्रोल-V जर पाहायला गेला तर मागच्याच षटकाराचा हा कॉपी बुक आणि कॉपी पेस्ट फटका पाहिला. लागोपाठचे 2 षटकार
फलंदाज संदेश यांच्या बॅट मधून साई वरद अर्थ मूव्हर्स या संघासाठी षटकार। व्हायला सुरुवात झाली। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणानं मात्र वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव करावा लागतोय आणि तोच बदलाव करत असताना कोणता क्षेत्ररक्षक कोणत्या ठिकाणी ठेवायचा आणि अशातच राऊंड द विकेट गोलंदाजी करायची की ओव्हर द विकेट गोलंदाजी करायची या प्रश्नात पडल्यानंतर मात्र संदेश मात्र आपली रोखठोक मात्र फलंदाजी करताना पाहतोय। लागोपाठचा तिसरा षटकार येईल का? आजच्या दिवसात पाहिलंय आपण सकाळच्या सत्रामध्ये लागोपाठचे 3 षटकार पाहिले। 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। उर्वरित 3 षटकार 3 चेंडू येणं शिल्लक असणार आहे। ओव्हर द विकेट आले। ओव्हर द विकेट आल्यानंतर मित्रांनो हा येतो लागोपाठचा तिसरा षटकार। फलंदाजी करत असताना टीम साई वरद अँड अर्थ मूव्हर संघासाठी संदेश यांच्या बॅट मधून विराज मैदानाच्या बाहेर गेले तरी मात्र आपल्या संघासाठी आमचा हत्तारणार मैदानामध्ये उभा टाकलाय। लागोपाठचे 3 षटकार आलेत। चौथा येईल का? आता रसिक प्रेक्षकांच्या मात्र आशा वाढल्या त्या संदेश यांच्याकडून। चौथा देखील येतो। वर्ल्ड बॅटिंग अप्रतिम फॅन्टॅस्टिक मार्वलस फॅब्युलस बॅटिंग बाय संदेश। ₹2000 पारितोषिक आणि 5वा येतो तर ₹5000 पारितोषिक संघ मालकांकडून नाही आला, परंतु आपल्या संघासाठी स्ट्राइक वरती राहणं गरजेचं असणार आहे। 4 षटकारासाठी संघ मालक यांच्या माध्यमातून संघ मालक सचिनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून ₹2000 कॅश प्राइज, 5000 कॅश प्राइज 5व्या षटकारासाठी होतं, परंतु 1 धाव आली। 57 धावा धावफलकावरती तब्बल 29 धावा कुठून काढल्या त्या मृण्मय पालव जंबो यांच्या या षटकामध्ये आणि 57 धावा। परंतु संदेश यांच्या जर खेळीचा विचार करायला गेला तर 7 बॉल फेस केलेत आणि तब्बल 29 धावांवरती नाबाद खेळ करतात असताना टीम साई वरद अर्थ मूव्हर्स या संघासाठी पाहतोय। आता मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ या प्रभावित करणारी गोलंदाजी कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता साई वरद अर्थ मूव्हर्स, परंतु तुफानी फलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत 57 धावा धावफलकावरती पाहतोय। शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात आपल्या या धावा कमी देण्यासाठी मात्र विशाल निषाद यांच्यावरती विश्वास दाखवलाय तो नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघानं। संदेश लागोपाठचे 4 षटकार मागच्या षटकामध्ये पाहिलेत। मी पहिलेच म्हटलं होतं की नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाकडे चांगले फलंदाज आहेत आणि या संघाच्या समोर जायचं असेल तर 60-65 धावांपर्यंत आपल्याला मजल मारायची आहेत। हे मात्र खऱ्या अर्थानं संदेश यांनी आपल्या ध्यानामध्ये ठेवलं आणि तशा पद्धतीचा खेळ देखील पाहायला मिळाला। विशाल निषाद यावेळी विशाल निषाद कशासाठी आले होते? त्रिफला उद्ध्वस्त संदेश माघारी परतताना दिसतील। ब्रेक मध्ये यायचं आहे रायगड प्रॉपर्टी आणि आरव 11 आणि रायगड प्रॉपर्टी पुढचा सामना आपल्या समोर येईल। तत्पूर्वी जर मैदानामध्ये खेळ चालू आहे साई वरद अर्थ मूव्हर्स आणि नंदा बिल्डर्स शेवटच्या षटकासाठी विशाल निषाद यांनी आपल्या हातामध्ये बॉल घेतला आणि पहिल्याचा बॉलवरती जर पाहायला गेला तर मोठा अडसर संदेश नावाचा दूर केलाय। नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये पूजन यांच्यासाठी टोक क्रशिंग यॉर्कर जर पाहायला मिळाला
विशाल निषाद यांच्या माध्यमातून आता खऱ्या अर्थानं जर टाळ्यांचा वर्षाव नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाच्या माध्यमातून विशाल निषाद यांच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. रेटा मुहूर्त विकेट गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये मागच्या षटकात 29 धावा खाल्ल्यानंतर मात्र ही डॉट बॉल हे देखील अतिमहत्वाचे आणि गरजेचे आहेत नंदा बिल्डर्स या संघासाठी. परंतु यावेळी हवेमध्ये लॉफ्ट केलाय टाऊन दी बॉल फिल्डर आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असणारा षटकार मात्र जातोय पूजन यांच्या बॅट मधून. आणखी 6 धावा साई वरद अर्थपूर्ण संघासाठी. बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे पूजन यांच्यासाठी. तिसरा बॉल षटकार येतोय तर पूजन यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइस संघमाला सचिनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून असणार आहे. खोदून काढलाय परंतु हा बॉल अखेरी जातो 4 धावांसाठी. चौकार 4 धावा. गेलात ना तर आतापर्यंत धावपलकाचा विचार करता धावपलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 73 धावा. आता जरी षटकार येतोय तरी 2000 पूजन याच्यासाठी मिळणार आहेत सचिनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. परंतु नाही यावेळी विशाल निषाद स्लोवर पद्धतीचे चेंडू टाकत असताना मात्र डॉट बॉलनं पहिल्या इनिंगचा ब्रेक देतात. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपलकावरती आपण धावा पाहतोय तब्बल 73 धावा आणि आता 74 धावांचा डोंगर आणि पल्ला पार करायचा आहे. मॅच समरी आपण पाहू शकता. निखिल पहिल्यांदा ओपनिंग साठी आले होते. निखिल आणि तेजस 6 बॉल फेस करत असताना निखिल यांच्या बॅटमधून एक षटकार निघाला होता. 8 धावा त्यांनी केल्या. तेजस कामत 2 धावांवरती बाद झाले. तदनंतर विराज पाटील यांच्या बॅटमधून लागोपाठ जे 2 षटकार पाहिले 7 बॉल खेळत असताना 16 धावा आणि तदनंतर संदेश अप्रतिम अशी फटकेबाजी 8 बॉल 29 धावा आणि ऐन मोक्याच्या क्षणी पूजन आले 2 षटकार 1 चौकार 5 बॉल फेस केले आणि 16 धावांवरती नाबाद परतलेत. 73 धावा झाल्यात. 74 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. चला पुढच्या मॅचचा टॉस साठी यायचा आहे. रायगड प्रॉपर्टीज आणि RW11 टॉस बॉक्स मध्ये तिथे आपल्या समोर सचिनजी पाटील जोडले जातील. टॉस साठी यायचा आहे रायगड प्रॉपर्टीज आणि RW11. मॅचेस पाहतोय मित्रांनो. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट असा आहे खेळ जिथे सर्व प्रेडिक्शन होतात फेल. पहिल्या 3 षटकात जर पाहायला गेलात ना तर संपूर्णपणे प्रभुत्व टाकलं होतं. संपूर्णपणे प्रभुत्वाचा टॉस उडवला जातोय. जिथे आमचे साथी समालोचक सचिनजी पाटील जोडले आहेत. डीजे हॅलो. चला यानंतर होणारा सामना नाणेफेकीचा गोल करण्यासाठी संघनायकाने यायचा आहे रायगड प्रॉपर्टीज. रायगड प्रॉपर्टीज आणि RW11. चला दोन्ही संघनायकांनी यायचं आहे. दोन्ही संघनायकांना सर्वप्रथम शुभेच्छा या स्पर्धेसाठी. आपण बघतोय सनील आणि हेड आणि टेल नाणेफेकीचा कौल केला जातोय. हेड इज द कॉल. RW11 संघाचा संघनायक बघतोय नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय घेशील? फलंदाजी स्वीकारणार आहेत. निर्धारित षटकांमध्ये किती धावांची मजल मारणार आहेत? 50 ते 55. ओपनिंगला देशील का? ते अजून ठरलेलं नाही. ठरल्यानंतर टीम मीटिंग नंतर करशील. नक्कीच तुला या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर तुझ्याकडे क्षेत्ररक्षण आलेलं आहे. कशा पद्धतीची रणनीती आखणार आहे? टॉस जिंकून क्षेत्ररक्षणच करणार होतो आणि 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. काही विशेष तयारी करून आलेला आहे?
विशेष असं काहीच नाही. समोरची टीम सुद्धा चांगली आहे, आमची टीम सुद्धा चांगली आहे. अतिशय चांगल्या समर्पक भाषेमध्ये उत्तर देतोय. क्रिकेटचा सन्मान राखला जातोय, प्रतिस्पर्ध्याचा राखला जातोय. दोन्ही संघांना पुढील फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. कल्पेश ठाकूर. टॉस झालाय, परंतु तत्पूर्वी आपण पूर्वार्ध पाहिला. 73 धावा तिथं बनवल्या गेल्या टीम साईवर्ध अर्थमूव्हर्स संघाच्या माध्यमातून. आणि आता मात्र उर्तदार्धात जर पाहायला गेलात ना तर 14 धावा नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाला बनवायच्या आहेत. आणि याच धावा बनवण्यासाठी मैदानामध्ये कोण उतरला पाहायला गेलात ना तर एका बाजूने मृण्मयी पालव ज्यांनी 29 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यांच्या सोबतीला शेवटचं षटक आता ज्यांनी गोलंदाजी केली आहे असे विशाल निषाद. जर पाहायला गेला तर दोन्ही खेळाडूंचं हे होम ग्राउंड आहे, पोयनाड गावाचं हे मैदान. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रणित. रायगड प्रॉपर्टीजच्या खेळाडूंनी स्टेजच्या मागे यायचं आहे, आपले संघ सहकारी शोधते आहेत. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याच्या नादात जर पाहायला गेलात ना बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात डिक्लेअर झोनमध्ये गेले. परंतु इथून जर पाहायला गेलं तर क्रिकेटच्या युद्धपथलावरती कोणतीच धावसंख्या सेफ मानली जात नाही आणि ही धावसंख्या कदाचित चेस करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहू शकतोय कालच्या दिवसात. आणि सकाळच्या सत्रात देखील मग मितेश पाटीलच्या त्या खेळीनं ती मोठी धावसंख्या चेस करताना आपण पाहिली होती. पुढचा बॉल प्रणित यांचा. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आहे, संधी उपलब्ध झाली आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. मोठी विकेट, मोठा मासा अखेरीस घालायला लागलाय. मृण्मयी पलव जम्बो मॅक टू द डगआउट. क्रिकेट आकड्यांचा खेळ आहे, आकड्यांचा प्रेशर देखील असतो. 73 धावा झाल्या, 74 धावा म्हणजे हा 80 धावांचा प्रेशर आहे. फलंदाजाच्या मनात 80 धावा कशा बनवाव्या या प्रेशरने फलंदाजी करत असतो आणि अशातच मोठे फटके मारण्याच्या नादात मृण्मयी बाद झालेत. नेक्स्ट बॅटर मिलिंद मैदानामध्ये दाखल झाले तर राईट हँडेड बॅटर आहेत. प्रणित यांच्या माध्यमातून पहिली सफलता साईवर्ध अर्थमूव्हर्स संघाला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बॉर्ड लाईनवरती लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रात मिलिंद मैदानात दाखल झालेत. पुढचा बॉल फेस करण्यासाठी यावेळी ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती प्रणित ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना पुलचा हा फटका आपण पाहतोय. बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग बॉल, डीप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार येतोय मिलिंद यांच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. धावा आल्यात. पहिलाच बॉल फेस करत असताना मिलिंद यांच्या बॅटमधून यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहतोय. बॉल जातोय गली रिजन मधून. एका धावेसाठी धावसंख्येत एकने बदलाव पाहायला मिळेल. एकाएकी धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेल्यात ना मोठे फटके मारले तर आपल्या संघासाठी धावा देखील येऊ शकतात. परंतु जम्बोसारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर विशाल निषाद आणि मिलिंद यांना मात्र जर या मैदानावर जर उभे राहायचं असेल तर अशाच प्रकारचे फलंदाजी करावी लागणार आहे. आणि यावेळी स्क्वेअर कट करण्याचा पुन्हा एकदा फटका पाहतोय. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात जर पाहायला गेला तर बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात यावेळी 1 धाव पाहतोय आणि एका धावेने स्कोअर कार्ड वधारताना धावसंख्या जाऊन पोहोचते. 5चा चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक आपण पाहतोय प्रणित पाटील यांच्या माध्यमातून टीम साईवर्ध अर्थमूव्हर्स या संघासाठी. पुढच्या मॅचचा टॉस देखील झाला आहे जिथं सनील पाटील आणि हितेश पाटील हे मात्र ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज नंतर लॉंग स्टॉप रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल करतो एका धावेसाठी आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा जर विचार करायला गेलात ना तर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता येणाऱ्या 4 षटकामध्ये जर पाहायला गेलात ना 24 बॉलमध्ये 66 धावांचं उद्दिष्ट शिल्लक राहिलं आहे ते नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघासाठी. काय ती फटकेबाजी पाहायला मिळाली संदेश असतील, नंतर मग शेवटच्या षटकात असतील ती पूजन
कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग आपण घ्यायची नाहीत. आपल्याला ड्रिंक ब्रेकमध्ये जे काही स्ट्रॅटेजीज आखायच्या असतील त्या आपण आखायच्या आहेत अशी सक्त ताकीद आयोजन कमिटीच्या माध्यमातून येते. आपल्याला बरेचसे सामने कव्हर देखील करायचे आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेतली जाणार नाही याची फिल्डिंग साईडनं दखल पूर्णपणे घ्यायची आहे. डिसिप्लिन बघा पुढच्या मॅचसाठी व्हॉलेंटियर्स माऊली कृपा आणि मन 11, माऊली कृपा पांडवदेवी आणि मन 11 पेंझारी पुढच्या मॅचसाठी आपण व्हॉलेंटियर्स असणार आहात याची देखील दखल घ्यायची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर गोलंदाजाचा वापर केला जातोय. साईभरत अर्थ मोहम्मद संघाच्या माध्यमातून नवीन युवा टॅलेंटला पुन्हा एकदा बाहेर काढताना आपण पाहतोय. साईभरत अर्थ मोहम्मद हा संघ जिथं 66 धावा थांबवायच्या येणाऱ्या 4 षटकामध्ये साईभरत अर्थ मोहम्मद संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर नंदा बिल्डर्स या संघाला या धावा चेस देखील करायचा आहे. विशाल निषाद आतापर्यंत एक बॉल देखील खेळले नाही. तेच मात्र जर पाहायला गेला तर पहिला बॉल फेस करतील. चला रायगड प्रॉपर्टीज आणि आरव आपला पुढचा मॅच आहे. परंतु चालू मॅच मध्ये आपण व्हॉलेंटियर्स देखील आहात हे देखील विसरून जमणार नाही आहे. चालू मॅच मध्ये या 4 षटकामध्ये आरव आणि रायगड प्रॉपर्टीज आपण व्हॉलेंटियर्स आहात. शेवटच्या षटकात आपण जमा व्हायचा आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. ओमकार यांना इन्व्हाइट केले गेले युवा बॉल गोलंदाज आपण पाहतोय. यावेळी लफ्ट केला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर ॲट टो वरती आला होता परंतु हा जर पाहायला गेला तर 4 धावा. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री जाती. कॅच घेत असताना तदनंतर मात्र संदेश होते त्या चेंडूखाली आणि या 4 धावा आपण पाहिला. विशाल निषाद यांच्या बॅटमधून एक संजीवनी देणारा चौकार टीम नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघासाठी आपण पाहतोय. धावसंख्येत जर पाहायला गेला तर 4 धावांनी बदल आपण पाहू शकताय. धावसंख्येत फारसा बदलाव नाही. मोठी धावसंख्या जी एक्सपेक्ट करते त्या धावसंख्या आखीकृत करण्याचा प्रयत्न नांदा बिल्डर्स अँड डेव्हलपर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. 12 धावा झाल्यात. यावेळी लेफ्ट केलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. इम्प्रोवायझिंग शॉट पाहायला मिळाला. शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळालं. बॅकलिफ्ट पाहायला मिळाली आणि बॉल जातोय सरळ 6 धावांसाठी. विशाल निषाद यांच्या बॅटमधून APL षटकार. वरती ठेवू नका अगर ठेवा परंतु स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणं गरजेचं असणार आहे आणि खऱ्या अर्थानं या स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आज विश्वासानं फलंदाजी विशाल निषाद यांना नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघासाठी करावी लागणार आहे. चौकार पाहिला तदनंतर षटकार पाहिला. पुन्हा एकदा यावेळी टो क्रशर यॉर्कर पाहायला मिळाला. फुलर लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळाली. कोणत्याही प्रकारचा संपर्क बॅट आणि बॉल यांचा झाला नाही. परिणामी दुसरा जर पाहायला मिळाला तर डॉट बॉल. अखेरीस विराज यांच्या माध्यमातून चांगले एस्टिरक्शन यष्टाच्या मागे देखील पाहायला मिळालं. डॉट बॉल आला. या षटकाचा विचार करायला गेला तर 4 बॉल डिलिव्हर झाले. 10 धावा धावफलकावरती पाहिल्यात. 1 चौकार 1 षटकार. 5वा बॉल येते पुन्हा एकदा ओमकार यांचा. यावेळी लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. प्रणित पाटील होते बॉल खाली. कॉम्बिनेशन फिल्डिंग पाहायला मिळालं. एकानं अडवला दुसऱ्याकडे पास केला आणि त्यानंतर थ्रो येते. तदवर 2 धावा कंप्लीट विशाल निषाद आणि मिलिंद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नंदा बिल्डर्स या संघासाठी धावसंख्या आतापर्यंत 20 धावा पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न विशाल निषाद यांचा नंदा बिल्डर्स या संघासाठी आपण पाहतोय. 20 धावा आतापर्यंत पाहतोय आणि धावा बनवायच्या त्या 74. यावेळी पुन्हा एकदा लोवर फुल टॉस आहे परंतु यावेळी सरळ 1 बाउन्स ओव्हर दी बॉन्ड लाईन. बॉल जातोय काऊ कॉर्नर रिजन मधून सीमारेषा पार. चौकार 4 धावा.
त्यांचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा विश्वास दाखवला प्रणित पाटील यांच्यावरती, ज्या त्यांनी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. अप्रतिम अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं होतं. तदनंतर जर पाहायला गेला तर दुसऱ्या षटकात युवा गोलंदाज ओमकार यांच्या हातामध्ये गोलंदाजी दिली होती आणि त्यांच्या जर गोलंदाजीचा विचार करायला गेला तर ओमकार यांनी बऱ्याचशा धावा खर्च केल्या. धावफलकावरती धावा पाहतोय 24, तब्बल 16 धावा दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या. या षटकात किती धावा येतील? तिसरं षटक आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतोय. जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर डीपमध्ये बाउंड्री लाईनवरती आपण या गोलंदाजीसाठी आपण पाहू शकतो. वर द विकेट आलेत गोलंदाजी करण्यासाठी प्रणित पाटील. ऑन स्ट्राईक मिलिंद पाटील असणार आहेत. 4 बॉल आणि 7 धावा आतापर्यंत मिलिंद यांच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. यावेळी लेफ्ट केला चेंडू, बराच वेळ आहे, तेजस कामात आले. बॉल खाली कोणत्याही प्रकारची यावेळी चूक होणार नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये घेतलेला प्रतिम झेल आणि या बॉल वरती संपतोय मिलिंद यांचा खेळ. आत्मविश्वास, स्वतःवरचा आत्मविश्वास किती आहे प्रणित यांचा पाहू शकताय. फटकेबाजी होते तरी अशा पद्धतीची गोलंदाजी, स्वतःवरचा जर आत्मविश्वास जर प्रबल असेल ना तर तोच आत्मविश्वास आपल्याला संघर्ष करण्याची प्रेरणा देतोय. आणि याच झेलनं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने तेजस कामत यांनी हा झेल घेतला होता, आत्मविश्वासचा क्षेत्ररक्षण करत असताना साईवर्ध अर्थ मूव्हर्स या संघाचा वाढला असावा. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत सुयश मैदानामध्ये दाखल झालेत. पुन्हा एकदा कमबॅक पाहतोय प्रणित पाटील यांचा साईवर्ध अर्थ मूव्हर्स या संघासाठी. पुढचा बॉल येतोय. यावेळी पुन्हा एकदा यावेळी चपराक मारावी त्या पद्धतीने चेंडू चपराक मारली गेली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल फिट केला गेला. एका धावेनं स्ट्राईक रोटेट केली गेली. विशाल निषाद पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाय. स्वतःचं होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंडवरती बराचसा सराव विशाल निषाद यांना करत असताना आपण पाहत असतो. तेच विशाल निषाद या मैदानावरती आपल्या संघाला धावांची गरज असताना कशा पद्धतीने देखील करतील. यावेळी विशाल निषाद यांच्या बॅट मधून तडाखे बंद असा बेधुंद APL षटकार 6 धावा. व्हॉलेंटियर्स आहात, लक्ष असू द्या. मॅच बॉल आलाय. पुन्हा एकदा विकेट बॅटिंग साठी सज्ज षटकार आलाय. यावेळी देखील जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न पाहिला. जणू काही नकल बॉल डिलिव्हर करावा असा पद्धतीने स्लोवर पद्धतीचा हा बॉल डिलिव्हर करत असताना आपण प्रणित पाटील यांना आपण पाहिलं. विशाल निषाद 8 बॉल आणि आतापर्यंत 22 धावा विशाल निषाद यांच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2.4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुल केला गेलाय. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जाते. तदवर एका धावेनं स्ट्राईक रोटेट केली गेली आणि एका धावेने धावफलकावरती बदल पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा पाहतोय ते अर्थातच 32 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात झाल्यात. तिथं 74 धावांचा पाठला करतोय. म्हणजे आता समीकरण येणारे 13 बॉल 42 धावा. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑन मध्ये बॉल फील्ड केला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाही. म्हणजे विशाल निषाद यांना आता धावा बऱ्याचशा बनायचा आहे. मैदानामध्ये डिंग ब्रेक करायचा आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती 32 धावा लागल्यात. येणारे 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 21च्या सरासरीनं आता 42 धावा बनवायच्या आहेत. 42 धावा कशा बनवल्या जातील की रोखल्या जातील तोपर्यंत मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक होते. तोपर्यंत होऊन जाऊ द्या DJ एक म्युझिक ब्रेक.
बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाला स्वतःच्या मनगटावर विश्वास असेल ना तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्यप्राय नाही. देवांग युवा गोलंदाज, देवांग आलेत 12 बॉल आणि 42 धावांचं उद्दिष्ट. यावेळी बीमर हाताला गेलाय, नो बॉल येतोय. त्याच बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विशाल निषाद यांचा पाहिला गेला. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला. एक धाव कंप्लीट डिक्लरच्या स्वरूपात आपण पाहू शकतो. आता 12 बॉलमध्ये 40 धावांचं उद्दिष्ट जर पाहायला गेलात ना तर प्रतिषटक 20 धावा बनवायच्या आहेत आणि या 20 धावा प्रतिषटक बनवायच्या असतील ना, 40 धावा बनवत असताना तर विशाल निषाद यांचं 2 षटक मैदानावरती उभं राहणं गरजेचं असणार आहे. येणारे 12 बॉल आणि 40 धावा. येतोय फ्री हिट मित्रांनो. फ्री हिटचा बॉल म्हणजे या बॉलवरती विकेट जाणार नाही हे माहीत असताना गोलंदाजी करताना दिसतील देवांग. विशाल यांच्यासाठी फिल्डिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा बदलाव आपण करू शकणार नाही कारण फ्री हिटचा बॉल आहे, स्ट्राईक रोटेट झाली नाही. लॉफ्ट केला आहे, बराच वेल बॉल हवेमध्ये असणार आहे. फ्री हिटचा बॉल आहे. 2 धावा कंप्लीट. फ्री हिटचा बॉल होता, 2 धावा कंप्लीट आणि फ्री हिटचा बॉल असल्यानंतर देखील क्षेत्ररक्षकांना देखील आपल्या मनामध्ये फ्री हिट आहे हे देखील ठेवणं गरजेचं असतं. कधी कधी सेलिब्रेशन केलं जातं आणि त्याच दरम्यान धावा देखील कंप्लीट केल्या जातात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. भन्नाट वेग वाढवण्याच्या नादात डाऊन द लेग साइड फेकलेला हा बॉल जर पाहायला गेला तर वाईट +1 अशा 2 धावा एक्स्ट्राच्या पद्धतीनं जर पाहायला गेलात ना तर या षटकामध्ये बऱ्याचशा धावा आपण पाहतोय. या अगोदरचा चेंडू फ्री हिट होता, त्या अगोदरचा चेंडू भीमर होता. म्हणजे जवळजवळ 6 धावा पहिल्या चेंडूमध्ये खर्च केल्या त्या देवांग यांनी. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आहे. डाऊन दी बॉल फिल्डर यावेळी कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. अक्षय होते बॉल खाली, कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट अखेर मैदानाच्या बाहेर. विशाल निषाद बॅक. बॉल आणि 26 धावांची केली करत विशाल निषाद मैदानाच्या बाहेर आलेत. परंतु न्यू बॅटर मैदानामध्ये पाहतोय सायलेश मैदानामध्ये दाखल झालेत. देवांग यांचा आपल्या संघासाठी कमबॅक पाहतोय. पुढचा बॉल प्रणय सालवी न्यू बॅटर. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये बॉल फील्ड केला जातोय. 2 धावा कंप्लीट पाहतोय प्रणयच्या बॅट मधून. प्रणय आलेत न्यू बॅटर. देवांग यांचा आता कमबॅक पाहतोय. पहिल्या बॉलमध्ये जवळजवळ 6 धावा खर्च केल्या होत्या देवांग यांनी आणि तदनंतरचे 2 बॉल कमालीचे बॉल. वाह काय गोलंदाजी पाहतोय. परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल, कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये बॉल फील्ड केला गेला आणि अखेरीस हा डॉट बॉल आलाय. येणारे 8 बॉल आणि 34 धावांचं उद्दिष्ट आता शिल्लक राहिलंय. बॉल लॉफ्ट केलाय, हवेमध्ये बॉल आहे. 2 फिल्डरला बीट करत अखेरीस 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न पाहतोय. अप्रतिम झेल डिपेड विकेटच्या क्षेत्रामध्ये पकडला जातोय. आणखी एक विकेट, आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर.
6 बॉल आणि 30 धावा म्हणजे 5 षटकार मारावे लागणार आहेत. शेवटच्या षटकात गोलंदाज पूजन यांचा वापर केला जातोय. ज्या पूजन यांनी मागच्या षटकाचा जर विचार करायला गेला तर लागोपाठची 2 चेंडू आणि 2 षटकार पूजन यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. तदनंतर तिसरा चेंडू चौकार पाहायला मिळाला. 5 बॉल आणि 16 धावांचं योगदान दिलं होतं ते पूजन यांनी. आणि आता मात्र धावा डिपेंड करायच्या आहेत, त्या 30 धावा. समोर फलंदाज आहेत सुयश. पहिलाच बॉल राईट अमोर द विकेट, ताकदवर फटका पाहतोय आणि 6 धावा येथील षटकारात. 24 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे 5 बॉल शिल्लक. चला बॉल द्या, नवीन बॉल भिजलाय, नवीन बॉल द्या. येणारे बॉल शिल्लक आहे ते 5 आणि धावा बनवायचे आहे 24 म्हणजे जवळजवळ 4 षटकार मारावे लागणार आहेत. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. कारण इम्पॉसिबल हा शब्द सांगतो आय एम पॉसिबल, आणि हे पॉसिबल करू शकतात नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर संघाचे फलंदाज. काही होऊ शकतं क्रिकेटपर्यंत मध्ये. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत आपण बोलत नाही की ही मॅच संपली. जोपर्यंत शेवटची ऑफिशियल धाव स्कोर कार्डवरती ॲड होत नाही तोपर्यंत मॅच संपत नसते. म्हणून तर या मॅचला सोडून जमणार नाही. मैदानात मात्र संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करावा लागणार आहे तो खऱ्या अर्थानं नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर 24 धावा डिफेंड करायच्या आहेत पूजन आणि टीम साई वरद अँड अर्थ वुमन्स या संघाला. धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील पाहूयात मित्रांनो. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 24. पुन्हा एकदा पूजन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला हा जर बॉल पाहायला गेला तर शरीरापासून बराचसा दूर फेकला गेला. षटकार खाल्ल्यानंतर थोडासा काहीसा दबाव ट्रेमेंडस प्रेशर आपण पाहतोय ते पूजन यांच्यावरती. आता जर पाहायला गेला तर या प्रेशरमधून जर बाहेर यायचं असेल तर काहीतरी गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी, कमालीचा कमबॅक करावा लागणार आहे पूजन यांना. सुंदर यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. बघता बघता दुसरेचा देखील कॉल दिला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली. 2 धावांनी स्कोर कार्ड वधारताना दिसेल आणि धावसंख्यावरती धाव पाहतोय त्या अर्थात 53 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. जिथे 74 धावांना पाठलाग करायचा आहे. 21 धावांची आणखी गरज असणार आहे येणाऱ्या 4 बॉलमध्ये. 4 बॉल आणि 21 धावा रिक्वायर्ड असणार आहेत नंदा बिल्डर्स या टीमसाठी. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू पूर्णपणे ब्लॉक केलं गेलं या चेंडूनं आणि या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. आणि आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर पूजन प्लस पॉईंटमध्ये असणार आहे. परंतु जर एखाद दुसरी काही चूक झाली तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते नंदा बिल्डर्स संघासाठी. 3-21. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. तेजस कामत अप्रतिम झेल पाहतोय तेजस कामतचा. या अगोदरच्या षटकात देखील तेजस कामत यांनी सुंदर असा झेल घेतला होता आणि सुयश यांना मात्र यावेळी मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. या मॅचचं तर आता चित्र स्पष्ट व्हायला लागलंय. येणारे 2 बॉल शिल्लक आणि 21 धावांची गरज असणार आहे. वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर पूजन कुठंतरी प्रेशर स्वतःवरती घेतात की काय, दबावाखाली आलेत की काय, परंतु तदनंतर त्यांनी केलेला तो कमबॅक, त्यांनी टाकलेली ती अप्रतिम असे 2 यॉर्करचे चेंडू आणि पुढच्या बॉलवरती सुयश यांचा हा तेजस कामत यांनी घेतलेला झेल या मॅचचं चित्र बदलून गेलं आहे. आणि या सामन्याला खऱ्या अर्थानं पाहायला गेलात ना तर कलाटणी जी पाहायला मिळाली ती विशाल निषाद यांचा जिथं विकेट गेला ना तिथं मात्र या मॅचला कलाटणी मिळाली. पुढचे फलंदाज जय मैदानामध्ये दाखल झालेत. आणखी एक डॉट बॉल येतोय आणि मॅचमध्ये आता जर पाहायला गेला तर औपचारिकता शिल्लक राहताना आपण पाहतोय. जवळजवळ मोठा विजय प्रस्थापित करण्याच्या मार्गाकडे मार्गस्थान करत असताना आपण पाहतोय. आरव 11 संघाचे संघ मालक सुनीत पाटील यांचं आगमन झालं आहे. APLच्या माध्यमातून सन्मान्य सुनीतजी पाटील यांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे आणि विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापर्यंत व्हायचं आहे. तसेच या मॅचमध्ये पुढच्या मॅचमध्ये चला पुढच्या मॅचमध्ये व्हॉलेंटियर्स असणार आहेत माऊली कृपा आणि मन 11. खूप चांगली मॅच आपल्याला रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.
आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच